तर आज आपण उज्ज्वलास किचनमध्ये बनवणार आहे कांद्याच्या पातीची सुक्की भाजी। तर यासाठी मी घेतलेली आहे एक साधारण आकाराची कांद्याच्या पातीची जुडी। ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याचे कांदे काढून घेतलेले आहे। आणि आता ही कांद्याची पात आपल्याला चांगली अशी कापून घ्यायची। कापताना खूप बारीकही कापू नये आणि खूप मोठी कापायची नाही। तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथे मुगाची डाळ वापरणार आहे। तर साधारण अर्धा वाटी मुगाची डाळ धुवून साईडला ठेवली होती। तर आता कांद्याची पात बनवण्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये थोडं जिरं घालायचं। जिरं घातल्यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे। तर लसूण घालताना 2-3 लसूणच्या पाकळ्या पकडमध्ये घेऊन थोड्याशा अशा प्रेस करायच्या आणि त्या घालायच्या, त्यामुळे चव खूप छान येते। या पद्धतीने अगदी थोडंसं मीठ चिमूटभर, एक जाड हिरवी मिरची। जर आपल्याकडे ही हिरवी मिरची नसेल तर मिरची नाही घातली तरी चालेल। तर हिला मधून कापून घेतलेली आहे 2 तुकडे करून। तर ही मिरची ही या तेलामध्ये घालायची। यामध्ये हिंग घालायचं चिमूटभर, हळद, छोटा अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये लाल कापून घेतलेला एक टोमॅटो घालायचा। टोमॅटो बरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची। टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा। आता टोमॅटो थोडा मऊ झाल्यावर यामध्ये चिमूटभर गरम मसाला घालायचा। मसाला जास्त घालायचा नाही, अगदी चिमूटभर गरम मसाला। यानंतर भिजवून घेतलेली धुवून घेतलेली मूग डाळ घालायची। थोडी मिक्स करायची। मिक्स करून झाल्यावर कापून घेतलेली कांद्याची पात घालायची। मात्र ही कांद्याची पात बनवताना यामध्ये कांदा घालायचा नाही आता, आणि कुठलीही पालेभाजी करताना त्यामध्ये आधीच मीठ घालून द्यायचं नाही। आपण फक्त फोडणी चांगली बसण्यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ घातलं होतं। आता चांगली मिक्स करून घ्यायची ही भाजी। मिक्स झाल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आहे। मात्र यावर झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवायचं नाही, आतमध्ये चमचा ठेवायचा आणि त्यावर हे झाकण अशा पद्धतीनेच ठेवायचं। ह्या झाकणावर थोडं पाणी घालायचं, म्हणजे हे पाणी आतमध्ये शिरेल आणि कांद्याची पात आणि मूग डाळ शिजून होईल। तर मूग डाळ शिजवताना खूप अशी शिजवायची नाही, तशीच ठेवायची। तर अशा पद्धतीने झाकण ठेवून साधारण अर्धा वाटी पाणी यावर घालायचं आणि गॅसची फ्लेम कमी करून साधारण 5 ते 7 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला अशी शिजू द्यायची। तर आता फक्त 5 मिनिटं झालेली आहे आणि 5 मिनिटानंतर आपल्याला बघता येईल ही भाजी मस्त शिजून झालेली आहे आणि यातील डाळही खूप शिजलेली नाही। याला आपण पाणी घातलेलं होतं अर्धा वाटी, तर ती पाणी जसंच तसं आहे, कारण कांद्याची पातेला ऑलरेडी त्याचा आपला असा रस असतो आणि त्यामुळे ती वाफेवर लगेच शिजते आणि मूग डाळही शिजायला फारसा वेळ लागत नाही। त्यामुळे आपल्याला बघता येईल डाळ शिजलेली आहे बऱ्यापैकी, अगदी सहज प्रेस करता येते चमच्याने, पण तिला शिजू द्यायची आहे। आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं, जाडसर कुटून घेतलेलं। छोटे 2 चमचे कांद्या पोह्यांचे जे चमचे असतात त्या चमच्याने 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। खूप शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही। आणि चांगली मिक्स करून घ्यायची। हे बघा मस्त भाजी तयार झालेली आहे। कांद्याच्या पातीची मूग डाळ घालून केलेली सुकी भाजी बनून तयार आहे। अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी ही भाजी आहे। यावर कोथिंबीर घालायची थोडी, आणि ही गरमागरम हिवाळ्यासाठी खास अशी कांद्याच्या पातीची
मूग डाळ घालून केलेली सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे.